जी आज परमिशन तर जे आहे ती दिलेली नाही आहे, तरी देखील तुम्ही मोर्चा काढणार आहात. कशा पद्धतीने तुम्ही बघताय? लोकशाहीमध्ये लोकांच्या मुद्दे घेऊन आम्ही प्रदर्शन करतात, आम्ही आंदोलन करतात. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला परमिशन भेटला नाही भेटला ह्या महत्त्व राखत नाही. महत्त्व आहे ह्या विषयाचा की तुम्ही मुद्दा काय मांडत आहे. ज्या प्रकारे मुंबईमध्ये निवडणूक आयोगाने एक प्रकारची धांदी केली आहे, मतदाता सूचीमध्ये खूप हेरफेर आहे, खूप भ्रष्टाचार आहे. त्यांना घेऊन आमचे ठाकरे बंधू असू द्या किंवा काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्रवादी सगळ्यांनी मिळून एक मोर्चाचे आयोजन आज केला 1 नोव्हेंबरला फैसन स्ट्रीटपासून आणि महानगरपालिकापर्यंत. पण हे निकम्मी सरकार जे आहे दुर्दैवाने आम्हाला परमिशन देत नाही या दिली नाही. ठीक आहे, काही फरक पडत नाही. आम्हाला अरेस्ट करणार, आम्हाला जेलमध्ये टाकणार, आम्ही सगळ्या स्थितीसाठी तयार आहोत. आम्ही जे मुद्दा घेतो आहे ना, हे मुंबईसाठी, ही मुंबई आहे ज्याला ज्यांच्यासाठी आपले हुतात्मानी 106 हुतात्मानी आपले प्राणाची आहुती दिली आहे, रक्त सांडलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना तो परंपरा घेऊन चालतो आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आज मुंबईमध्ये एक ऐतिहासिक मोर्चा होणार. प्रचंड राग आहे लोकांमध्ये, प्रचंड गुस्सा आहे आणि ह्या जे निवडणूक आयोगचे अधिकारी आहेत, केंद्राचे असू द्या किंवा महाराष्ट्राचे असू द्या, हे दोघांनी मिळून महाराष्ट्राचे छल केला आहे, द्रोह केला आहे. त्यामुळे आज मोर्चा आहे आणि परमिशन काही महत्त्व ठेवत नाही. आम्हाला हे मोर्चा काढायचा आहे. आम्ही सरकारला निरोप दिला होता. अब सरकारला काय व्यवस्था करायची आहे सरकारला करू द्या. आम्ही मोर्चा घेणार म्हणजे घेणार. आनंदजी, हे सगळं ठीक आहे, पण आता जर बघितलं तर काँग्रेसचे कुठेही बॅनर लागलेले दिसत नाहीयेत, त्यांचे झेंडे लागलेले दिसत नाहीयेत. केवळ राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आहे, मनसे आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एवढेच झेंडे तिथे दिसत आहेत. कुठेतरी काँग्रेस नाराज आहे का? काय नेमकं काय झालंय नेमकं? यशवंतराव चव्हाण हॉल सभागृहामध्ये जेव्हा मीटिंग झाली होती काल, तेव्हा काँग्रेसचे नेते नसीम खान आणि सचिन सावंत आले होते. त्यांचा मन होता की हर्षवर्धन सकपाळ साहेब दौऱ्यावर आहेत, तर ते मुंबईमध्ये नाहीत. पण बाळासाहेब थोरात, विजय वडवट्टीवार आणि काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ नेते आज या प्रचंड रॅलीमध्ये येणार आहेत. असा काही नाही, त्यांचे झेंडे बॅनर का नाही लावले, कसा नाही लावले ते सांगू शकतो. पण ते रॅलीमध्ये सहभागी होणार आणि ते महाविकास आघाडीचे अभिन्न हिस्से आहेत आणि इंडिया ब्लॉकमध्ये पण ते आहेत. आणि राहुल गांधी साहेबांचे, आमचे ठाकरे साहेबांचे जे संबंध आहे ते लोकांना माहीत आहे. तर असा कोणी जर भ्रम पसरत असेल की काँग्रेस नाराज आहे किंवा दूरी बनवले, असा काही नाही. काँग्रेस आमच्या सोबत आहे आणि तुम्हाला आज दिसेल की काँग्रेस आमच्या सोबत ताकदीने आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्या, त्यांनी ऐकलं नाही तरी तुम्ही त्या लढणार आहात का? कशा पद्धतीने लढणार आहात? आता पुढची स्टेप ह्याच्यानंतरची काय असणार आहे? हे बघा, आजची रॅली हे राजनीतिक नाही, हे सामाजिक रॅली आहे. लोकांचा छळ होत आहे त्यासाठी रॅली आहे. जेव्हा निवडणूकची विषय येणार तेव्हा आमचे नेते ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपसमध्ये बसून एक समन्वय समिती स्थापित करून हे निर्णय घेतील की काय करायचे आहे. आमची इच्छा आहे की महाविकास आघाडी म्हणून, इंडिया ब्लॉक म्हणून आपण लढू. पण हे स्थानिक निकायची चुनाव जे आहेत, निवडणूक जे आहेत, ते आपल्या जिल्हा पातळीवर होतात. ते निर्णय काय होणार, कसा होणार ह्याच्यामध्ये खूप वेळ आहे. पहिला हे निवडणूक आम्ही होऊ देणार नाही जेव्हापर्यंत आम्हाला खात्री होत नाही की हे जे मतदान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.